हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. PSI, STI, ASO, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर मित्रांनो, PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. तर 2013 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर ती सिरीज तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे तर ते त्या सिरीजमध्ये तुमचे नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, कंबाईनची क्वेश्चन पेपर सिरीज आपण चालू केलेली आहे. आज आपण 2011ची PSI MPSC कंबाईन 2011 PSIची बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. आधी MPSC कंबाईनचे PSI, ASO आणि STIचे सेपरेट पेपर राहत होते आणि तेव्हा एकूण प्रश्न 150 राहत होते आणि किती मार्कांना राहत होते तर ते 300 मार्कांचा पेपर असायचा. तर मित्रांनो, 20 पर्यंतचे प्रश्न हे मॅथ आणि रिझनिंगचे होते, त्यामुळे मी ते घेतले नाही आणि 21 पासून प्रश्न चालू केलेले आहे. तर पहिला प्रश्न आपला आजचा, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी टिंबटिंबमध्ये आढळतात. तर ऑप्शन आहे अमिबा, जीवाणू, जलव्याल आणि लाल पेशी. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ह्या जीवाणूमध्ये आढळतात. तर याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन सेकंड, जीवाणू. मित्रांनो, हे सायन्सचे क्वेश्चन आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, मद्यपानामुळे टिंबटिंबचा अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन आहे थायमिन, रेटिनॉल, नायसिन आणि एस्कॉर्बिक आम्ल. तर याचं उत्तर काय आहे तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, C हा प्रकाशाची हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा सापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती. तर ऑप्शन आहे 1.5 C, सेकंड C/1.5, 3 C आणि फोर्थ 1.5चा स्क्वेअर आणि C. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे, जर C हा प्रकाशाची हवेमधील वेग असून तर 1.5 हा काचेचा सापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती असेल तर तो असेल C/1.5. ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची घनता टिंबटिंबाला उच्चतम असते. तर ऑप्शन आहे 4 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस आणि 73 डिग्री सेल्सिअस. तर याचे उत्तर काय आहे मित्रांनो, तर पाण्याची घनता कितीला उच्चतम असते तर ती 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. तर याचा ऑप्शन फर्स्ट हे योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण टिंबटिंब हे विकर त्यांच्या जठरात नसते. ऑप्शन आहे सेल्युलेज, पेप्सिन, सेल्युलिन आणि सेल्युपेज. तर याचे उत्तर काय आहे तर मानव पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण मानवाच्या शरीरामध्ये काय नसते जठरात तर ते सेल्युलेज नसते. तर मग याचे उत्तर काय आहे ऑप्शन फर्स्ट, सेल्युलेज. प्राण्यांमध्ये सेल्युलोज हे विकर असते, त्यामुळे ते पालेभाज्या, गवत खाऊ शकतात आणि पचवू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या सहवनी वनस्पती वर्गात येत नाही. तर ऑप्शन आहे फिलिसिनी, मुसी, लायकोपोडियम आणि इक्विसेटिनी. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तर टेरिडोफायटा या सहवनी वनस्पतीमध्ये कोणताही येत नाही तर मुसी. ऑप्शन सेकंड याचं योग्य उत्तर आहे. मुसी ही वनस्पती टेरिडोफायटा या सहवनी वनस्पती वर्गात येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे. तर ऑप्शन आहे मुक्लायन, पुनर्जीवन, द्विखंडन आणि चौथं युग्मकी एकत्रीकरण. तर जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे तर ती आहे द्विखंडन. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मलेरिया रोग टिंबटिंबमुळे होतो. तर ऑप्शन आहे प्लाझ्मोडियम, प्लॅनेरिया, फायलेरिया आणि ऑरेलिया. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, ऑप्शन फर्स्ट, प्लाझ्मोडियम. तर मलेरिया रोग हा कशामुळे होत असतो तर तो प्लाझ्मोडियममुळे होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, जीव भूरसायन चक्रात कार्बन प्रमाण टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे 0.03%, दुसरं 0.3%, तिसरं 3% आणि चौथं 0.003%. तर याचं उत्तर काय मित्रांनो, तर जीव भूरसायन चक्रात कार्बन किती प्रमाणात असते तर ते 0.03% एवढे असतं. तर ऑप्शन फर्स्ट याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो. तर ऑप्शन आहे केवळ निकटदृष्टिता, दुसरं केवळ दूरदृष्टिता, तिसरं रंगाधता आणि चौथं उद्ध दृष्टिता. तर याचं उत्तर काय आहे तर केवळ निकटदृष्टिता. ऑप्शन फर्स्ट याचं योग्य उत्तर आहे. जेव्हा नेत्र गोल काहीसे लांबट होते तेव्हा निकटदृष्टिता नेत्रदोष हा उद्भवतो. निकटदृष्टितामध्ये जवळचे स्पष्ट दिसते पण लांबचे दिसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन,
टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. तर ऑप्शन आहे मिथिलेटेड स्पिरिट, दुसरं ॲसिटिक ॲसिड, तिसरं इथेनॉल आणि चौथं एसिटाल्डिहाइड. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड ॲसिटिक ॲसिड. तर ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला काय म्हटले जाते? तर व्हिनेगार म्हटले जाते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे हरित ग्रहवायू आहेत. तर ऑप्शन आहे CH4 आणि CO2, दुसरं CH4 आणि C2H6, तिसरं CO2 आणि C2H6, फोर्थ C2H2 आणि C2H6. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट CH4 आणि CO2. तर हे काय आहे? तर हरितगृह वायू आहेत. ऑप्शन फर्स्ट याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाशसंश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत करतात. तर ऑप्शन आहे यांत्रिक, रासायनिक, अणु आणि विद्युत. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड रासायनिक. तर प्रकाशसंश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये करत असतात? तर ते रासायनिक ऊर्जेमध्ये करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, जर 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून जर 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल? तर ऑप्शन आहे 1 डायोप्टर, 10 डायोप्टर, 100 डायोप्टर आणि 0.1 डायोप्टर. तर जर आपण 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेली दोन भिंगे जर एकमेकांपासून जर 10 सेंटीमीटर अंतरावर जर ठेवली असेल तर त्यांचा संयोगी भिंगांक किती असू शकतो? तर तो 10 डायोप्टर असेल. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे इथिलीन, पॅराफिन, बेन्झीन आणि व्हिनेगार. तर मित्रांनो, याआधीचा एक क्वेश्चन बघितला होता आपण, तेव्हा त्याला व्हिनेगारला काय म्हणतात असे विचारले होते. तर याचं उत्तर ॲसिटिक ॲसिड होतं. तर हाच प्रश्न डबल विचारलेला आहे या क्वेश्चन पेपरमध्ये. तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हटले जाते? तर व्हिनेगार म्हटले जाते. तर ऑप्शन फोर्थ याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण हे आहे. तर आपल्याला बॅलन्स इक्वेशन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर CaCO3 + 2HCl, CaCl3 + H2O + CO2. आणि सेकंड काय आहे? CaCO3 + HCl, CaCl3 2 + H2O + CO2. आणि तिसरं काय आहे? CaCO3 + 2HCl आणि CaCl2 + H2O आणि +CO2. चौथं काय आहे? CaCO3 + 2HCl आणि CaCl + H2O + CO2. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 CaCO3 + 2HCl, CaCl2 + H2O + CO2. इक्वेशन 3 मध्ये बॅलन्स आहे रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल? तर ऑप्शन आहे 9 × 10⁻⁷ जूल, दुसरं आहे 3 × 10⁻10 जूल, तिसरं 9 × 10⁻10 जूल आणि फोर्थ 3 × 10⁻2 जूल. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर 1 मिलीग्राम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकते आपल्याला? तर ती 9 × 10⁻10 जूल एवढी ऊर्जा मिळू शकते. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? तर प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरून. जर 1 कप आईस्क्रीम, दुसरं 1 कप सरबत, तिसरं 1 कप दूध आणि चौथं 1 कप आंब्याचा रस. तर याचं उत्तर काय राहील मित्रांनो? तर आपल्याला सर्वात जास्त कशातून मिळू शकते? तर 1 कप आईस्क्रीममधून आपल्याला जास्त कॅलरीज मिळू शकतात. कारण सरबतामध्ये फक्त शक्कर आणि लिंबूच असेल आणि कपमध्ये दुधामध्ये असतं सर्व. पण मग जास्त करून आपल्याला आईस्क्रीममधून 1 कप आईस्क्रीममधून जास्त कॅलरीज मिळू शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, यम वस्तुमान असलेली वस्तू जर V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती असू शकते? तर ऑप्शन आहे mv², दुसरं 1/2 mv², तिसरं 1/3 mv² आणि फोर्थ 1/2 kx². जर आपण यम वस्तुमान असलेली वस्तू जर V या गतिमान असलेल्या चालीने जर फेकली तर त्याची गतिज ऊर्जा किती असेल? तर ती असेल, गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, तर ती कसेल 1/2 mv² एवढी असेल. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर 1 लिटर पाणी 4 डिग्री सेल्सिअसला पासून ते 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तर काय होईल? तर पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता वाढेल. सेकंड काय दिलं आहे? पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल. तिसरं पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता स्थिर राहील. आणि चौथं काय दिलं आहे? पाण्याचे आकारमान वाढेल व घनता स्थिर राहील. तर मित्रांनो, जर 1 लिटर पाणी आपण 4 डिग्री सेल्सिअसपासून जर 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर थंड करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? तर पाण्याचे आकारमान वाढेल पण घनता कमी होईल. तर याचं सेकंड ऑप्शन हे योग्य आन्सर आहे. मित्रांनो, आपले सायन्सचे क्वेश्चन झालेले आहे. तर आता आपले हिस्ट्रीचे क्वेश्चन चालू केलेले आहे. तर सायन्सचे क्वेश्चन किती विचारलेले होते 2011ला PSIच्या प्रिलियमला? तर ते 20 विचारलेले होते. आणि आता आपण
हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूया. तर हिस्ट्रीचा पहिला प्रश्न काय आहे, भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? तर ऑप्शन आहे अमेरिकन क्रांती, दुसरं फ्रेंच क्रांती, तिसरं रशियन क्रांती आणि चौथं औद्योगिक क्रांती. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर कोणत्या क्रांतीचा प्रभाव पडला होता भारतीय कामगार संघटनावर? तर तो आहे रशियन क्रांती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अचूक कालक्रम लावा. तर काय आहे, गदर पार्टीची स्थापना, ब चौरी चौरा घटना, क खुदिराम बोसची फाशी आणि ड मलबारमध्ये मोपला बंड. तर काय आहे, अ म्हणजे 1, ब म्हणजे 2, क म्हणजे 3 आणि ड म्हणजे 4. तर आपल्याला पर्याय उत्तर काय दिले आहे, तर अ ब क ड म्हणजे 1 2 3 4, ब अ ड क म्हणजे 2 1 4 3 आणि तिसरं काय आहे क ड अ ब म्हणजे 3 4 1 2 आणि चौथं काय आहे क अ ड आणि ब म्हणजे 3 1 4 2. तर याचा अचूक कालक्रम लावायला सांगितलेला आहे आपल्याला. तर 1 नंबरला काय झालं होतं, तर खुदिराम बोसची फाशी झाली होती. तर मग खुदिराम बोसची फाशी हे 1 नंबरला येईल, म्हणजे 3 आधी येईल. त्यानंतर गदर पार्टीची स्थापना 2 नंबरला. तर मग आपलं कोणतं ऑप्शन कट होतं, तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही पण निग्लेक्ट होतील. तर मग आपलं योग्य उत्तर काय राहील, तर ऑप्शन 4 क अ ड आणि ब. 1 नंबरला काही खुदिराम बोसची फाशी, 2 नंबरला गदर पार्टीची स्थापना, 3 नंबरला मलबारमध्ये मोपला बंड आणि सगळ्यात शेवटी चौरी चौरा घटना.